तर गजानन महाराजांच्या पालखीत पटोलेंनी स्वतःचे पाय धुवून घेतलेत। नाना पटोलेंनी गजानन महाराजांच्या लाखो भक्तांचा अपमान केलाय। भाजप नेते आशिष देशमुखांनी नाना पटोलेंवर या शब्दात निशाणा साधलाय। तर भाजप नेते आशिष देशमुखांनी सुद्धा नाना पटोलेंवर टीका केलेली आहे, त्यांच्यावर निशाणा साधलाय। ज्यावेळी नाना पटोलेंनी स्वतःचे पाय धुवून घेतले तेव्हा ते गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यात होते आणि त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांकडून स्वतःचे पाय धुवून लाखो भक्तांचा अपमान केला असल्याची टीका आता केली जाते। भाजपचे नेते डॉक्टर आशिष देशमुख आपल्या सोबत आहे। भाऊ, आज राज्यभर भाजप आंदोलन करतायत, भाजपच्या नेत्यांच्या भावना तीव्र आहे। नाना पटोले यांनी आपले पाय धुवून घेतले, त्या पार्श्वभूमीवर जनतेच्या भावना तीव्र आहेत। नाना पटोले यांनी शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीच्या त्यानिमित्ताने गेले असताना स्वतःची पालखी काढून घेतली, बाकीच्यांपेक्षा ज्येष्ठ समजायचं, ही जी वृत्ती नाना पटोलेंची आहे। स्वतःला गजानन महाराजांच्या पालखीमध्ये स्वतःची पालखी काढणं, स्वतःचं पाद्यपूजन करून घेतलं, जनसामान्य शेतकऱ्याच्या हातून करून घेतलं। नाना पटोले यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, ह्या विदर्भीय जनतेच्या दुखवलेल्या भावनांच्या संदर्भामध्ये ह्या विदर्भाच्या जनतेची माफी मागावी आणि लाखो करोडो शेगावच्या गजानन महाराजांचे जे भाविक आहे त्यांची माफी मागावी। अन्यथा ही विदर्भाची जनता रस्त्यावर आल्याशिवाय नक्कीच राहणार नाही आणि तीव्र आंदोलन नाना पटोले यांनी आमच्या सर्वांच्या भावना दुखवल्या असल्यामुळे केल्याशिवाय राहणार नाही। कॅमेरामॅन सचिन सयांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।